हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर आज आहे 22 सप्टेंबर आणि आज आपली मॉर्निंग झाली आहे थोडी लेट, संडे असल्यामुळे. आपण आता दहा दहा वाजता उठलो आणि आता 11:30 वाजता ब्लॉग चालू केला आपण शूट करायला. तेव्हा आपले छोटा करू इकडे खेळतोय. वहिनी नाश्ता बनवण्याची तयारी चालू आहे. ह्यो इथे झोपलाय. सार्थक हे अजून झोप नाही झाले, 11:30 झाले तरी पण. आणि हवा आणि या मॅडम नाही, सॉरी, या साहेबाची आंघोळ पण झालेली आहे उठून बिटून. आता काय आपण उठलोय, जातोय जरा खाली. मोठ्या मॅडमने सांगितलं जरा खाली जाऊन सामान आणायचंय, तर ते सामान आणायला आपण खाली जाणार आहे आता. कोण येणार आहे खाली? कोण नाही येणार आहे, सगळेजण आपले बिझी. आपली छोटी परू बघ काय करते. काय गेलं परी? हे परी, ऊ काय हे तू बो. आपली आज मॉर्निंग थोडी लेट झाली याच गोष्टीमुळे की सकाळी रात्री आलो आम्ही, थकलो होतो, झोपलो, लेट आलो होतो आम्ही. काय की मग शूट केलं, अपलोड केलं आणि मग अपलोडिंगला टाकून दिलं आणि आम्ही झोपलो होतो. मोबाईलचं पण सगळं व्यवस्थित चालू आहे, काय इश्यू नाही काय. त्याला काय, जरा जरा आपण जाऊया खाली, दुकानात जायचंय. चला. आता आम्ही निघालोय खाली जायला. हे बघ, चौथा, पाचवा. कसं वाटतं एवढ्या लेट उठून? हा, पहिला उठूनच आहे. 10 वाजता काय सुटलाय बघा, आणि 10:30 पहिला आंघोळीला घुसला. गर्दी गर्दी गर्दी. वारा एवढा सुटलाय ना गाईस, विचारू नका. आमच्या बिल्डिंगचा बॅक गेट. सारं दुकानात जायचं म्हटलं तरी पण इथनं एवढं फिरून जावं लागतं, म्हणून आम्ही बघतोय दुसरीकडे बघणार आहे लवकरात लवकर, त्यांना शिफ्ट हो. स्कूटर लापाच आहे, स्कूटर, 3 व्हीलर स्कूटर. काय तुम्हाला घरी गेलं ती दाखवतो त्याची कोणती स्कूटर आहे ती. काय आता आम्ही सामान तर घेऊन आलो, दाखव ना. हो, हे पॅकेट आहे ना आपल्याकडे, म्हणजे मुंबई साईडला सुट्टं पॅकेट भेटतं, इकडे सुट्टं पॅकेट नाही. हे भाई, हे अर्धा किलोचं पॅकेट आहे, बघ 40 रुपये. तो विचार करा, इथे फक्त 40 रुपयाचा अर्धा किलो, 40 रुपये मैदा. इकडे खरं बघायला गेलं ना खूप महाग आहेत गोष्टी, त्यामुळे कंटाळा येतो. गाडीसाठी नागरू काय वाटलं नाही, एकदम बकवास वाटतं. काय बोलायचं आता याला? हो, ह्याला काहीतरी बोला. त्याला बोललं की तो राग लगेच, असं बोलत ना. ठीक आहे, चालेल काय. चला आता आपण जाणार थोड्या वेळाने खाली. काय करायला जाणार आहे? गाडी धुवायला. गाडी धुवायला तर आम्ही एक काम करतो, गाडी धुवायला जातो खाली. तोपर्यंत वहिनी नाश्ता बनवेल, तोपर्यंत खाली जाऊन पटकन येतो गाडी धुवून अर्ध्या तासात. काय तेव्हा खाली चाललंय आंघोळ करायला. तुम्ही जाताय कारण की बाथरूम आपला खराब झाला. तू आंघोळ करायला चाललंय? मी आंघोळ केली आहे. खाली जातोय कारण की पाणी घेऊन गाडी धुवायला. गाडी खूप घाण झाली, त्यामुळे गाडी जरा धुवायला घेऊन चाललोय. घरात तर गाडी आटू नाही शकत आणि बाथरूम मध्ये धुवू नाही शकत, म्हणून खाली धुवायला चाललंय.
बाळली आण. इकडे पूर्ण ही माती जमलेली आहे. पुढून पण गाडी बघ घाण आहे. त्यामुळे चला हे सर फटाफट गाडी धुऊया मी फ्री. इकडे दाखवलं इकडे दाखवायचं रे भदीरच आहे. नाही तर तू तिला घ्या नाही सार्थकडे नाही माझा. ए दादा थांबा कर लवकर ये. आता आपली गाडी झालेली आहे धुवून. मगाशी आणि आत्ताच्या याच्यात खूप फरक आहे गाडीत. आणि इथे बघा काय चाललं आहे. आपली गाडी झाली आहे हे बघा. आणि हे बघा हे काय ही कोणती पद्धत बाबू बसायची गाडीवरती. आपली गाडी झाली आहे चकाचक. फक्त थोडं कुठे आहे ते म्हणजे जसं इंजिन आपलं पूर्ण व्यवस्थित इकडे साफ नाही करता आलं. बाकी नाही तर पूर्ण गाडी व्यवस्थित चकाचक झालेली आहे. काय चाललंय बाबू. बाबू इथे बघ इथे बघ. काय नाही 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 चाललंय काय नाही चाललंय. चला गाडी सॉरी चला काय आता आपलं झालेलं आहे गाडीतून. आता हां म्हणजे माझं सार्थक आता धुणार त्याची सायकल. ही सायकल पण दाखवतो काही. हा बघा आमचा सर्वात मेहनती मुलगा. त्याची घंटीची आयबीन कोणीतरी एक केली आहे काढून टाकलेले. त्याची सायकल इकडे ते सायकल पण आता धुवून काय आता आपलं तर झालेलं आहे. राहायने आपली सायकल धुतली आपण जाऊया वरती. जायचं झाल्यावरती तुला धुवायची सायकल. हां मग ठीक आहे चालेल. चल दूर जा लवकर. तर त्याची सायकल धुतोय. पुसून गाडली ते पण होणार आहे काय. हे बघ हे बघ इथे पण घाण आहे कवडी. अरे पूर्ण कपडा पकड. हा काय झायला गाईड करतोय आणि हा का सायकल पुसतोय. डबल स्टँडला लाव. घोडा सायकल. चला गाईस आता हा आपली सायकल याची पुसेल धुवेल आणि आपण आता निघूया वरती.
हे चला ह्याचं झालं की आपण जायचं आहे वरती झालं आहे ना. ठीक आहे चला गाईस वरती भेटूया. काय 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 धमकी देतोय आज ह्याला सायकल चालायला शिकवायची आहे तर ह्या मोठा ह्याला धमकी देतोय. आता आलं वर. मॅम झालंय का जेवण झालं एवढंच राहिलंय म्हणजे अजून बाकी बघा गायचं आम्हाला सकाळचा नाश्ता किती वाजता 1 वाजता भेटतोय. चला या दादा ना जरा हातपाय धुतो फ्रेश होतो आणि मग नंतरला भेटतो. फ्रेश होऊन मग भेटायला हवं नाही तर काय नाही तर जेवायला भेटणार नाही खायला भेटणार नाही. फ्रेश होऊया मग भेटूया गाईस. काय जेवण आहे दाखवतो मला आज. बघा गाईस जेवण काय आहे भेंडीची भाजी भाकरी इकडे भात पण भात अजून आम्हाला दिलेला नाही. पण ह्या मुलाला भूक लागत नाही. हवा कसा टाइमपास शंगळ मंगळ करतोय. हे पिल्लू हे काय हे नाही काढ ते काढ. दुनियामधला पहिला पोरगा आळशी. अरे जेवण घेऊया फटाफट नंतर पुढे काय पाहिजे आम्ही डिलिव्हरी करतो. राहून दे हे पंखाला. हवा हवा किती आळशीपणा आहे बघा ह्याच्या किती आळशीपणा आहे बघा. हवा परत झोपला. चला फटाफट जेवूया मग नंतरला भेटूया. काही सेवा इकडे सोनूचा चाललाय मस्तपैकी डान्स. तिला हे गाणं खूप आवडतं. आम्ही गाणी लावली होती आणि अचानक ती डान्स करायला लागली म्हणजे व्हिडिओ शूट करतोय आम्ही बघा. मस्तपैकी नाचते ती. लाजली बाबू हे चकुली या इथे हे वेदा चकुली इकडे बाबू वेदा स्टॉपर आहे लावलंय. आता आम्ही थोड्या वेळासाठी पडलोय बाहेर. दुपारी जेवण झालं ना आम्ही थोडा कंटाळलो होतो घरी. आता आम्ही बोललो थोड्या वेळ बाहेर जाऊया. दुपारी आम्ही कारण जेवलो झोपलो आता उठलो आहे नाश्ता पाणी करून आता आम्ही बाहेर पडलो आहे. तर आता आम्ही दोघं म्हणजे मी आणि हा बारका म्हणजे जॉन्टी दोघं पडलो आहे बाहेर. कारण की आता बाहेर पडण्याचं असं कारण की आता घरात बसून आला होता कंटाळा तर मी बोललो बाहेर थोडा जाऊन येऊया. थोडं काम आहे ती 1-2 काम आहे ती पण करून येऊया. 1-2 वस्तू जरा पोचवायचे आहेत ते पण पोचूया. इकडे जे स्पीड ब्रेकर त्यामुळे बघायचं इकडचे रोड. हा नाईट विजन पण मस्त आहे. फोनचा कॅमेराचा नाईट मोड मी आता बघतोय क्लॅरिटी. झालं कायचं आता फटाफट जाऊन येऊया बाहेरून. इथे बघूया जाता जाता थोड्या वेळ थांबलो तर थांबू नाही तर मग डायरेक्टली घरीच जाऊ. बघूया जसं असेल तसं. चल आता जाऊया पहिलं पुढे. चला आता आम्ही काय इथे परेरा गणेश नगरची इथे पोचलो आहे. काम करूया आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आहे कारण की आम्ही ऑलरेडी पार्सल डिलिव्हरी केलं आहे. म्हणजे घरातनं आमचं किचन जे चालतं ना त्याच्यावर ऑर्डर होती आम्ही ते डिलिव्हरी केलं आहे तर आम्ही निघतो आहे. चला गाईस आजचा एक ब्लॉग इथेच एंड करूया. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. चला गाईस बाय.